5,500 रुपयाला 6 डझन मिळणार आहे. ओके. पायरी 90 रुपये किलोनी मिळणार आहे. डागी तर 80-90 रुपये किलोनी मिळणार आहे. तर मित्र 5 डझन आहे 3,000 रुपयाला. कुठल्या रत्नागिरीचे देवगडचे? रत्नागिरी. तर मित्र एकाचं वजन आहे 300 ग्राम असणार आहे. तर 2300-2400 रुपयाला आहे ना 6 डझन मिळणार आहे. आणि हे आमका प्राइस 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. कोणचा आहे? लालबाग. लालबाग. रत्नागिरीचा आहे. पाहू शकता. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी आलो वाशी FMC मार्केटमध्ये. आज मी फ्रूट मार्केट एक्सप्लोर करणार आहे. तर आंब्यांची किंमत वगैरे काय असणार आहे, आणखी कोणकोणते फ्रूट्स मिळणार आहे. जास्त करून तर मी आंब्याचाच व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे आंब्यांची किंमत वगैरे काय असणार आहे, कोणकोणते आंबे मिळणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहितीने पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मित्रांनो आज 17 तारीख आहे, 17 एप्रिल 2026. म्हणजे आजचा रेट काय असणार आहे आणि डेली नाही तर मार्केटमध्ये ना प्राईस ना चेंज होत राहते. म्हणजे आज जी प्राईस आहे उद्या असणार असं नाही, उद्या चेंज होऊ शकते, परवाही चेंज होऊ शकते, कमी किंवा जास्त होऊ शकते. तर चला मग जाऊन पाहूया आज प्राईस काय असणार आहे. तर मित्र बघा आता मी FMC मार्केटमध्ये आलो आहे. तर या बिल्डिंगमध्ये जाऊन ना आंब्यांची किंमत वगैरे काय असणार आहे, देवगडचे हापूस आंबे, रत्नागिरीचे किंवा साऊथचे हापूस आंबे येतात ना त्यांची किंमत वगैरे काय असणार आहे ती आपण पाहूया. हे सगळं पपई आहे. 20,000 किंमत काय असणार भाई? प्राइस काय रहेगा? प्राइस काय रहेगा इसका पपई का? 10 रुपये किलो. तर मित्रांनो 10 रुपये किलोनी मिळणार आहे. रेट हाँ रेट क्या है उसका? 20 से 25. 20 से 25 और ये 10 रुपये. ये 10-12. 10-12-15. उसका क्यों प्राइस ज़्यादा है? क्वालिटी है. अच्छा क्वालिटी के हिसाब से. तर क्वालिटी थोडी चांगली आहे त्यामुळे 20 ते 25 रुपये किलो असणार आहे ती. आता डाळिंब कशी असणार आहे? 150 रुपये किलो. तर मित्रांनो डाळिंब बघा 150 रुपये किलो. पूर्ण कॅरेट घ्यावा लागेल ना तो? ओके. किती किलो असतो पूर्ण कॅरेटचा? 20 किलो. नंतर 20 किलो असणार आहे. पूर्ण कॅरेट आपल्याला बाय करावं लागणार आहे. तिकडून 1 नंबर आहे. अच्छा ते 1 नंबर, हे 2 नंबर आणि 3 नंबर. त्यांची किंमत काय असणार मोठ्यांची? मस्त आहे. त्याची किंमत किती? 250 ना. अच्छा आता मित्रांनो मोठेवाले ना 250 रुपये किलो असणार आहे. बघा ते तुम्हाला दाखवतो बघा. हे 250 रुपये किलो म्हणजे नंबर वाईज असं बघा. हे 1 नंबर आहे, हे 2 नंबर आहे आणि हे 3 नंबर आहे. आणि गाळा नंबर बघा G205. तर तुम्हाला डाळिंब वगैरे पाहिजे असेल ना तर नक्की तुम्ही इथून बाय करू शकता. कैसा पपाई? पपाया 15 रुपये किलो. 15 रुपये किलो. तर मित्र पपाई बघा 15 रुपये किलो है. कितना किलो लेना पडेगा? कम से कम 50 किलो. ते नंतर कमीत कमी ना 50 किलो बाय करावं लागणार आहे. आणि क्वालिटी पाहू शकतो बघा. क्वालिटी 1 नंबर है. क्वालिटी पाहू शकता. एक का वजन कितना रहेगा इसका? ये आधा किलो 1 किलो 800 ग्राम. ओके. तर मित्र 1 किलो, अर्धा किलो, 800 ग्राम अशी वजन असणार आहे. दादा काय नंबर आहे? 9967270404. आणि बघा इथे आंब्या पाहायला मिळणार. जरा विचारू आंब्याची किंमत काय असणार भाई? आमका प्राइस काय रहेगा बताओ? आम का प्राइस 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. कोणचा आहे? लालबाग. लालबाग. तर लालबाग आहे 100 रुपये किलोनी मिळणार आहे. अरे वाला वो भी सेम प्राइस है. वो सेम रेट. ओके. तर छोटा वाला 80 रुपये. अच्छा बड़ा वाला? बड़ा वाला 120. तर बघा हे 120 रुपये किलो आहे. वो हापूस है 6 डझन 2500 रुपया. बरं 25 रुपयाला 6 डझन मिळणार आहे. हापूस आहे का? रत्नागिरी का देवगड का? रत्नागिरी. रत्नागिरी. रत्नागिरीचा आहे. पाहू शकता. अरे ये वाला सेमी प्राइस आहे. सब सेम. अच्छा सेमी प्राइस आहे. तुम्ही थोडा सेमच प्राइस असणार आहे. आणि बघा गाळा नंबर आहे ना 208 आहे. क्यू आणखी पण पाहूया. बघा इथं पण आपलं आंबेच पाहायला मिळणार आहे. जरा विचारू इथे प्राईस काय असणार आहे, किंमत काय असणार यांची? काय काय किंमत काय असणार यांची सांगू? हे हां याची किंमत आहे 2200 रुपये. 2200 रुपये. हां किती डझन असणार ते? 6.5. 6 डझन. कुठल्या? रत्नागिरीचे देवगड? रत्नागिरी. तुमचा रत्नागिरी कापूस आहे. हो. आणि क्वालिटी पाहू शकतो. आणि हे कसे असणार आहे? हे 1800 रुपये. ती 1800 रुपये. किती? 5 डझन? 60 डझन. 7 डझन आहे 1800 रुपयाला मिळणार आहे. पिकलेला कसा असणार आहे? पिकलेला पण ह्याच पद्धतीने करतो. अच्छा याच पद्धतीने. ओके. तर पिकलेला पण आहे ना? 100-150 रुपये. अच्छा जास्त असणार थोडी. तुमचं 100-150 रुपयानं थोडी जास्त असणार आहे. पिकलेला बघा तशा प्रकारे असणार आहे. तेव्हा तिथे पाहू शकता. आणि गाळा नंबर किती आहे तुमचा? 209.
209 तर मित्र गाळा नंबर बघा 209 आहे. भाई प्राइस क्या रहेगा इसका बताओ, प्राइस क्या रहेगा इसका? खार वाला, अच्छा डाग वाला है, डाग वाला है. खार है खार. 1500 रुपये का कितना? 1500 रुपये अख्खा पेटी. अख्खा पेटी कितना डझन रहेगा उसमें? 8 डझन 5.5 डझन. नंतर 5 डझन 5.5 डझन आपल्याला मिळणार आहे. आणि क्वालिटी अशा प्रकारे असणार. कहा का आहे ही? खार वाला है. खार वाला, अच्छा वाला महंगा है. अच्छा अच्छा वाला महंगा. ये कहाँ का है? कहाँ का है? देवगढ़ के देवगढ़ का आहे. ओके, तर डाग वाले देवगढ़चे खार वाले. खार वाले बोलतात आहे ना. सबका सेम ही प्राइस आहे. ओके, तर सगळ्यांचं सेमच प्राइस आहे. आणि गाळा नंबर बघा 224 आहे. ओके, तर जरा रायगडची कैरी कशी असणार ही? 25 रुपये किलो. रायगडची कैरी 25 रुपये किलोनी मिळणार आहे. आणि मोठीवाली केसर कैरी 40 रुपये किलो. केसर कैरी 40 रुपये किलोनी मिळणार आहे. आणि हापूस कसे? देवगडचा क्रेटचा माल आहे. अच्छा, कॅरेटचा देवगडचा 6 डझनचा माल आहे हा. 60 डझन. 2300 रुपये. तर 2300-2400 रुपयाला आहे ना 60 डझन मिळणार आहे. आणि हे हे रत्नागिरीचे बॉक्स आहेत. दापोली हरणे बंदर. अच्छा दापोली हरणे बंद. हरणे बंदर ओके, याचे 2000, 1800, 1600 असे बनतात. काय काय 2000, 1800, 1600. ओके, 2018-1700 अशी प्राईज आहे. आणि हे मोठेवाले हे रत्नागिरीचे माल आहेत. याचे 2500, 3000 असे लेवल आहे. ओके, 2500-3000 अशी लेवल असणार आहे. प्राईज असणार आहे. हे किती डझन असणार आहे? 5 डझन, 6 डझन, 7 डझन. ओके, आणि गाळा नंबर किती आहे तुमचा? 221 G 221. ओके, त्यानंतर गाळा नंबर बघा जे 221 आहे. तर तुम्हाला आंबे पाहिजे असेल ना बघा इथे तुम्ही बाय करू शकता. सध्या प्राईस कमी झाली की जास्त झाली? कमी झाले, बाजार पडले. अच्छा, बाजार पडला आहे मित्रांनो. प्राईस आणि थोडी कमी झालेली आहे. मग नक्की बघा तुम्ही येऊन आंबे बाय करू शकता इथं. आणि बघा अशा प्रकारे तुम्हाला कॅरेटमध्ये पॅकेजिंग किंवा असे बॉक्समध्ये ना पॅकेजिंग करून मिळणार आहे. आणि गाळा नंबर G221. कोणते? हे पण रत्नागिरीचे समजा प्रीमियम क्वालिटीचा माल आहे रत्नागिरीचा. ते कसे असणार? 2500 रुपयाला 4 डझन. अच्छा, आता मित्रांनो 2500 रुपयाला 4 डझन मिळणार आहे. हे पण 4 डझन आहे बघा. हे 2000 ला 4 डझन. 2-2 डझनचे 2 बॉक्स. याला जोठा बोलतात. अच्छा, अशी जोठा. पॅकिंग असली ना हो हो, याला जोठा आता बोलतात. हे जोठा बोलतात. हा, हे 2000 रुपये जोठा. मित्रांनो 2000 रुपयात जोठा असणार आहे. दोन्ही सेमच आहे ना? दोन्ही सेम 2000 रुपये. 2000 रुपयाला असणार आहे. ही पायरी आहे बघा. अच्छा, पायरी कशी? पायरी 3500 रुपयाला 5 डझन. ओके, त्याच्यामध्ये क्वालिटी येते काही प्रीमियम क्वालिटी. प्रीमियम क्वालिटी. ओके, नंतर प्रीमियम क्वालिटीची. हे किती डझन असणार? ही 5 डझन आहे 3500. 3500 रुपयाला 5 डझन मिळणार आहे आपल्याला. पायरी आहे. हे बघ इथं आपल्याला केळी पाहायला मिळणार आहे. जरा विचारू केळ्यांची किंमत काय असणार? अरे कसं असणार आहे केळं? केळं कसं किलो आहे? 90 रुपये. 90 रुपये किलो. समजा केळं बघा 90 रुपये. कुठली? इलायची केळी. इलायची केळी. तर इलायची केळी कुठली? तामिळनाडू. तामिळनाडू. तर तामिळनाडूची इलायची केळी आहे. हे बघ होलसेल रेट 90 रुपये किलो. होलसेल रेट 90 रुपये किलोनी मिळणार आहे. हां. बघा आता गाडी खाली मॉल करा. 160 रुपये समजे. मॉल 160 रुपये ऑनलाईन. ऑनलाईन तर मित्रांनो 160 रुपये ऑनलाईन मिळतात. इथे आपल्याला 90 रुपये किलोनी मिळणार आहे. 10 किलो मॅक्झिमम 10 किलो घ्यायला लागेल. मॅक्झिमम 10 किलो. मित्रांनो मॅक्झिमम 10 किलो आपल्याला बाय करावी लागणार आहे. आणि बघा इथे आपल्याला कलिंगड पाहायला मिळणार. अंकल कैसा किलो रहेगा ये? 14 रुपये किलो. मित्रांनो 14 रुपये किलो है. मिनिमम कितना बाय करना होगा? मिनिमम कितना बाय करना रहता है? 40 किलो. तर मित्रांनो मिनिमम तुम्हाला 40 किलो बाय करावे लागणार आहे. आणि बघा अशा प्रकारे असणार आहे. लाल झाले आतून पूर्ण. कसे असणार आहे आंबे? 5 डझन. कसे काय होता? 3000 रुपये. तर मित्रांनो 5 डझन आहे 3000 रुपयाला. कुठल्या? रत्नागिरीचे देवगडचे काय होतं? रत्नागिरी. तर मित्रांनो रत्नागिरीचे. आणि क्वालिटी पाहू शकतो बघा. हे पण तसेच आहे का? सेमच किंमत? 6 डझन. हे कसे असणार आहे? तर मित्रांनो 6 डझन आहे 2500 रुपयाला. आणि हे तर आता 5 डझन आहे 3000 रुपयाला. ते बघा 4 डझन मिळणार आहे. किती? 2500 रुपयाला. याचं वजन किती असणार एकाचं? वजन एकाचं वजन किती? 300 ग्राम. तर मित्रांनो एकाचं वजन आहे 300 ग्राम असणार आहे. आणि क्वालिटी पाहतो. हे किती दिवसामध्ये पिकतं? 6 दिवस. 6 दिवस. नंतर 6 दिवस लागणार. 6 दिवसमध्ये पिकतं. जर तुम्हाला कच्चे पाहिजे तुम्ही घरी जाऊन पण पिकू शकता किंवा इथून पण पिकलेले घेऊ शकता. आणि गाळा नंबर आहे ना 243 आहे. जर तुम्हाला आंबे पाहिजे असेल बघा इथे तुम्ही बाय करू शकता.
चला आणखी पुढे पण जाऊन पाहूया आपल्याला कोणकोणते फळं पाहायला मिळतात आहे. सध्या तर आपण आंब्यांची किंमत बघा विचारूया. हे बघा इथे पण आपल्याला आंब्याच पाहायला मिळणार आहे. इकडे पण आंब्याचे जर आंब्यांची किंमत वगैरे विचारूया काय असणार. भाई इसका प्राइस क्या रहेगा? 4,500 रुपयाला असणार आहे. कितना डझन आहे? 4,500 रुपयाला 8 डझन मिळणार आहे. काय काय देवगढ़ का रत्नागिरी का? रत्नागिरी. और इसका प्राइस 3,500 रुपये. थोड़े डाग है. इसका प्राइस ये कहाँ का है? देवगढ़. कितना डझन रहेगा ये? नंतर 5 डझन आहे. आणि बघा आणखी पण क्वालिटी आपल्याला पाहायला मिळणार. और ये वाला एक ही है. ओके नंतर एक ही है. और गाला नंबर कितना है? 245. ओके तर 245 जी या. ओके. आणि बघा पपई पाहिजे पपई पण मिळणार आहे इथं. आणि बघा अशा प्रकारे ना पॅकेजिंग करतात. अशी बॉक्समध्ये पॅकेजिंग असते. कहाँ का ही हम? रत्नागिरी. कैसा ही है? पायरी है ना? कैसा है पायरी? 5 डझन है. 1,500 रुपयाला मिळणार आहे. पायरी आहे. और ये भी पायरी है क्या? हापूस है. ये कैसा है? 2800 रुपया. 28 जणांचा बॉक्स आहे. ओके 28 जणांचा आहे ना बॉक्स असणार आहे. कितने रुपये करेगा? 1,600 रुपया. और ये 2 डझन. ये कैसा? 1,600 रुपया. तर 2 डझन आहे ना 1,600 रुपयाला मिळणार आहे. आणि बघा अशा प्रकारे आहे ना बॉक्समध्ये पॅकेजिंग केलेलं आहे. ये बॉक्स कैसा रहेगा? 1,800 रुपयाला आहे. 1 डझन आहे ना? 2 डझन. तर 2 डझन आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमचा गाळा नंबर किती आहे? दुकानाचं नाव तुमचं? आमचं दुकानाचं नाव मी आनंद कृष्णाजी शेळके. ओके. आणि गाळा नंबर किती? नंबर G234-235. ओके. तर आंब्यांची किंमत वगैरे काय असणार सांगता मला? मालाच्या प्रतवारीनुसार मालाची किंमत. अच्छा डेली प्राईस बदलत असते. डेली प्राइस बदलत. ओके. तर म्हणजे आजची प्राईस वेगळी असणार आहे उद्याची प्राईस वेगळी असणार आहे. म्हणजे डेली ना प्राईस ना बदलत असते. आता सध्या आहे यांची किंमत काय असणार आहे? ही 4.5 डझन आहे. 4.5 डझन. हो. कितीला? ही आता 2,500. 2,500 रुपये. कुठले आहे? ही देवगड. देवगडचे. आणि ते छोटेवाले? छोटेवाले कमी. ती माल बघून 2,022. 2,022. आणि हे वाले? त्याची किती 60 जण छोटी येते. अच्छा. मालानुसार सफाई आणि क्वालिटीनुसार मालाची बाजारात. अच्छा बाजार असतो. ओके. आणि हे पुढचे कसे असणार आहे? नाही ते वेगळे. ते बेट पार्सल आहेत ते जाणार. अच्छा जाणार आहे. आणि ते तिकडचे? ती 60 जण छोटी साईज. 60 छोटी साईज. ते कसे असणार आहे? ते 2,000 पासून ते 2,500 पर्यंत. 2,000 पासून 2,500. ओके. तर 2,000 पासून ते 2,500 पर्यंत असणार आहे. म्हणजे जसा माल असणार तशी क्वालिटी तशी प्राईस वेगवेगळे. याचं वजन किती असणार आहे? 200 ग्रॅमच्या आसपास. 200 ग्रामच्या आसपास. तर जरा एकाचं वजन आहे 200 ग्रामच्या आसपास असणार आहे. आणि हे किती दिवसामध्ये पिकतं? हे साधारणतः 4 ते 5. 4 ते 5. ओके. तर जरा 7व्या दिवशी. तर जर 4 ते 5 दिवसामध्ये पिकणार. 7व्या दिवशी तुम्ही खाऊ शकता इझिली. म्हणजे पूर्णपणे पिकलेला असेल व्यवस्थित. आणि बघा अशा प्रकारे ना बॉक्समध्ये पॅकेजिंग असते. होलसेलमध्ये बाय केला तर किती मिनिमम घ्यावा लागणार आहे? तसं काय नाही. एक पेटी पण घेऊ शकतो. एक पूर्ण लाटापर्यंत. अच्छा चालेल. पायरी आहे ना? डागी माल आहे. कसा असणार आहे? कसा असणार आहे? 90 रुपये किलो. 90 रुपये किलोनी मिळणार आहे. डागी आहे. आणि बघा हापूस बघा इथे. हे कसे असणार आहे? डागी हापूस आहे कसे? 80-90 रुपये किलोनी मिळणार आहे. हे पण तसे मिळणार आहे. हे तुमचा हापूस पण आपल्याला तेच प्राईजमध्ये मिळणार आहे. आणि हे चांगला केसर कसे? चांगले केसर. हे कसे? 900-1,000 रुपये पेटी. डझन? 2 डझन. ओके. तर 2 डझन 900-1,000 रुपये डझन मिळणार आहे. आणि गाळा नंबर बघा 304 आहे जी. ओके. आणि चांगले कसे असणार आहे? चांगले हापूस आंबे? चांगले हापूस सगळ्यात भारीवाला 250 ग्राम आंबावाला. 250 ग्राम आंबावाला हापूस आता मार्केटमध्ये 1900-2,000 रुपये पेटी. म्हणजे 1,000 रुपये डझन चालू आहे. 1,000 रुपये डझन चालू आहे. हा आजचा रेट आहे ना? आजचा रेट. ओके. रेट बदलतात. अच्छा रेट बदल. तर मित्रांनो दादाने ना आजचा रेट सांगितला आहे. हा रेट आहे ना डेली बदलत असतात. आणि बघा या बाजूला पण आपल्याला आंबे पाहायला मिळणार. भैया कैसा पेटी रहेगा? केसर कैसा पेटी है?
5 डझन आहे 10,000 रुपया आणि 5 डझन 2,500 रुपयाला. रापूस कैसा रहेगा? हे वेगवेगळे आहे, रत्नागिरी आहे. रत्नागिरीचे 1200 रुपये डझन आहे रत्नागिरीचे. आणि हे वाले ते कच्च्यामध्ये तुम्हाला एक 5 डझनाची पेटी आहे, तुम्हाला एक 3,000 रुपये. 5 डझनची पेटी आहे कच्च्यामध्ये 3,000 रुपयाला मिळणार आहे. आणि बघा हे दागिले सगळे. ओके. आणि ते कसे असणार आहे? ते 2 डझनाचे बॉक्स आहेत श्रीवर्धनचे. ओके. 1200 रुपयाला बॉक्स. तर 2 डझनचे श्रीवर्धनचे 1200 रुपयाला बॉक्स मिळणार आहे आपल्याला 2 डझनचा. आणि गळा नंबर बघा 313 आहे. आणि बघा इथे चिकू पाहिजे चिकू पण मिळणार. आणि हे चिकू कसे असणार आहे? सगळे 10 किलोची पॅकिंग येते. अच्छा. 350 रुपयाचे आहे, मागे 550 रुपये. 350 रुपयाला 550 रुपयाला हे बॉक्स दाखवलं ना ते सगळे 10 किलोची पॅकेजिंग आहे. आणि बघा इथे आपल्याला अननस. आणि अननस कसं असणार आहे? 50 रुपये किलो. तर मित्रांनो अननस बघा आता सध्या ना 50 रुपये किलो मिळणार. किती किलो बाय करावे लागणार आहे ते? 1 डझन घेतला तरी चालेल. तर मित्रांनो 1 डझन पण तुम्हाला पाहिजे तुम्हाला मिळणार आहे. ओके. आणि क्वालिटी पाहतो बघा मोठ्या मोठ्या साईजमध्ये. आणि गळा नंबर बघा गळा नंबर आहे ना G313 आहे. कैसा आहे कलिंगड? अभी 16 रुपये किलो आहे. 16 रुपये किलो. तर मित्रांनो कलिंगड बघा 16 रुपये किलो आहे. जरा जाऊन पाहूया आपण. हे बघा 16 रुपये किलोनी मिळणार आहे. क्वालिटी पाहू शकतो बघा. कितना किलो का रहेगा एक? कितना किलो का रहेगा एक? 3 किलो का 3 किलो का. तर मित्र 3 3-3.5 किलोचा असणार आहे. मिनिमम कितना बाय करना रहेगा? कितना किलो रहने खरीदी करना पड़ेगा? इसमें समझ लो 50 किलो. तर 30 किलो 50 किलो तुम्हाला मिनिमम बाय करावा लागणार आहे. ओके. और गाला नंबर कितना आहे? 313 313. ओके. 4 किलो. आणि बघा हा 4 किलो आहे. तो 4 किलो 5 किलो 2 किलो 2.5 किलो जब जैसे रहता है साइज के ऊपर उसका वजन अच्छा होता साईज के ऊपर. तर साईजच्या हिशोबाने प्राईस म्हणजे वजन थोडा वेगवेगळा असणार आहे. जसं छोटा असणार तर 2-2.5 किलो 3 किलो. आणि मोठा बघा 4 किलो 4.5 किलो 5 किलो पण असतात. नमस्कार दादा. हां तुमच्या कंपनीचं नाव? प्रकाश किसनराव तांबे. अच्छा. तर पायनॅपल कसे असणार आहे? हे पायनॅपल आता हे मीडियम पायनॅपल आहे 500 ते 700 रुपये डझन. 500 ते 700 रुपये. मोठा माल आहे तो 800 ते 950 1000 रुपयापर्यंत डझन आहे. ओके. नगावरती म्हणजे 1 किलो तर 50 55 45 रुपये ते 55 रुपये किलो अच्छा. संपतो माल. ओके. आणि क्वालिटी पाहू शकतो बघा अशा प्रकारे असणार आहे. हो मोठी क्वालिटी साईज पण आहे आणि सुगंध पण खूप येतं. हो एकदम व्यवस्थित छान माल. कुठला पायनॅपल आहे हा? हे केरलावर नाही तर राणी पायनॅपल. अच्छा राणी पायनॅपल केरळावरनं. तर केरळावरनं आले राणी पायनॅपल म्हणतात त्याला. आणि गाळा नंबर किती आहे तुमचा? 332 G332. ओके. 332. अच्छा डेली इथेच असतात ना? डेली आम्ही इकडेच असतो. ओके. समजा डेली दादा इथे असतात ते. आणि बघा छोट्या साईजमध्ये पाहिजे तो छोट्या साईजमध्ये पण मिळणार आहे. 300 रुपये डझन. तर 300 रुपये 400 रुपये डझननी मिळणार आहे. मिनी पायनॅपल. अच्छा मिनी पायनॅपल. ओके. तर मिनी पायनॅपल आहे. ओके. चला मित्रांनो दादानी प्राईस वगैरे सांगितली क्वालिटी पण सांगितली कशा प्रकारे असणार आहे. आणि बघा इथे आपलं पूर्ण हा पायनॅपलचं मार्केट पाहायला मिळणार आहे. मित्र बघा इथे मी हा पायनॅपल गेलेलो 2 पायनॅपल घेतले 200 रुपयाला. 100 रुपयाला एक मिळाला आहे मला. रिजनल प्राईसमध्ये मिळाला आणि मोठी साईज आहे. मोठ्या साईजमध्ये मिळाला आहे. आणि क्वालिटी बघा प्रत्येक साईजमध्ये आपल्याला पायनॅपल इथं पाहायला मिळणार छोट्या मोठ्या साईजमध्ये. आणि गाळा नंबर आहे 371 या. 5,500 रुपयाला 6 डझन मिळणार आहे. आणि क्वालिटी पाहू शकता. काय रत्नागिरी देवगड का? देवगड. देवगडचा आहे. हे कमी कमी ना 200 ग्रामच्या आसपास असणार. आणि बघा अशा प्रकारे ना पॅकेजिंग करतात हे. विचारायची किंमत भाई इसका प्राइस क्या रहेगा बताओ? 3200 रुपया डझन. क्या पूरा क्या? 5 डझन है 3200 रुपये. कहाँ का देवगढ़ का रत्नागिरी का? कहाँ का है ये? कर्नाटक. ओके. तीनों का प्राइस सेम ही अलग अलग है? सेम. सॉरी पूरा जाली आएगा डजन के हिसाब से. तर पूर्ण जाळी बाय करावी लागणार. सेम ही प्राइस है ना तीनों का? ओके. और इसका प्राइस? बदामी. बदामी है 90 रुपये किलोनी मिळणार आहे. ओके. आधा किलो का रहेगा ना एक? आधा किलो ओके. तुमचा अर्धा किलो तरी असणार आहे. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.